राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. कुंडली कवर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जे जे भेटे भूत तेथे मानी भगवंत, हा भक्ती योग निश्चित मानवाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 108 क्रमांकाची ओवी आहे. हरे राम. एकदा काय झालं, नारदजी वृंदावनामध्ये दर्शन घ्यायला गेले होते. तिथे त्यांना एक सुंदर स्त्री दिसली. त्या स्त्रीच्या मांडीवर 2 पुरुष झोपले होते. नारदजींना प्रश्न पडला, इतक्या सुंदर स्त्रीच्या मांडीवर हे 2 पुरुष कोण झोपले असतील बरं? नारदजींनी हिम्मत केली व त्या सुंदर स्त्रीला विचारले, तुम्ही कोण आहात व तुमचे नाव काय आहे व हे दोन पुरुष तुमच्या मांडीवर का झोपले आहे? त्या सुंदर स्त्रीने सांगितले, माझे नाव भक्ती आहे. हे दोन माझे मुलं आहे. एकाचे नाव ज्ञान आहे, दुसऱ्याचे नाव वैराग्य आहे. मी यांना परत पहिल्यासारखं करण्यासाठी काय करू? नारदजींनी सांगितले, तू यांना परत पहिल्यासारखं करण्यासाठी श्रीकृष्णाच्या चरणापाशी जा. नारदजींना सर्व काही हकीकत सांगितली. मग नारदजींनी सांगितले, आपण अनेक ग्रंथ वाचू, अनेक कीर्तन करू, अनेक भजन करू. त्यांनी अनेक ग्रंथ वाचले, अनेक कीर्तन केले व अनेक भजन केले, पण त्यांना काही फरक पडला नाही. मग त्यांनी भागवत कथा सांगितली. त्या भागवत कथेमध्ये ते उठून बसले व काय भजन करू लागले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. व ते भजन करू लागले. भक्तीने विचारले, मी कोठे राहू? नारदजींनी सांगितले, तू येथेच वैष्णवांच्या मनात राहा. भक्तीने विचारले, भक्ती कोठे राहते? नारदजींनी सांगितले, भक्ती वैष्णवांच्या मनात राहते, भक्ती वारकऱ्यांच्या मनात राहते. मी वात्सल्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारा मुलगा. आज मला या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण सौ सविताताई महाराज गवांदे व हरिभक्त पारायण सौ प्रीतीताई महाराज गवांदे यांना मी धन्यवाद देतो व सर्व श्रोते मंडळींनाही धन्यवाद देतो. व झालेली सेवा आई वडिलांच्या, गुरुंच्या, माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कवर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.